आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे। चेन्नईच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळला जाईल। चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकलाय, तर कोलकाता नाईट रायडर्सनं 2 सामन्यांमध्ये विजय मिळवल्याची माहिती। काल झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 6 विकेट्सनं पराभव केला। दिल्ली कॅपिटल्सनं या हंगामामध्ये सलग चौथ्यांदा हा विजय मिळवलेला आहे। बेंगळुरूला 20 षटकांमध्ये 7 बाद 163 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने 17.5 षटकांमध्येच 4 बाद 169 धावा केल्या। किंग कोहलीनं 1000 बाउंड्रीजचा इतिहास रचलेला आहे। 257 आयपीएल सामन्यांमध्ये कोहलीने 721 चौकार आणि 280 षटकार मारलेले आहेत। आयपीएलमध्ये 1000 बाउंड्रीज मारणारा कोहली पहिला फलंदाज ठरलाय, तर आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे। महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बनणार आहे। आयपीएल 2025च्या मध्यात धोनीला अचानक पुन्हा एकदा चेन्नईचं कर्णधारपद मिळालेलं आहे। चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापनाने अचानक पोस्ट शेअर करत हा मोठा निर्णय जाहीर केलाय। राजस्थान विरुद्धच्या विजयानंतर सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेलने त्याच्या गुजरात टायटन्स संघाच्या कामगिरीचं मोठं कौतुक केलं। सामन्यामध्ये साई सुदर्शनने शानदार अर्धशतक झळकावलं आणि सर्वांनी चांगली कामगिरी करत गुजरात टायटन्सला 58 धावांनी विजय मिळवून दिल्याचं ते म्हणाले। लॉस एंजेलिसमध्ये 2028ला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष आणि महिला गटाचे प्रत्येकी 6 संघ खेळणार असल्याचं निश्चित झालंय। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ही घोषणा केली आहे। प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे, अशी परवानगी सुद्धा देण्यात आली आहे।